Friends, today we are going to learn 4.6. The name of the lesson is A Brave Heart Dedicated to Science and Humanity. तुम्ही म्हणणार सर ब्रेव हार्ट, ब्रेव म्हणजे शूर, हार्ट म्हणजे हृदय. आता हृदय शूर कसं असेल? बरं आहे सर. तर इथं हार्ट याचा अर्थ पर्सन असा आहे. इथं हार्ट याचा अर्थ कसा आहे सांगा सर? पर्सन, व्यक्ती. ब्रेव याचा अर्थ करेजियस. नॉर्मली ब्रेव हा वर्ड कशा करता वापरला जातो सांगा सर? सोल्जर करता, सैनिकांच्या करता वापरला जातो, लक्षात घ्या. परंतु इथं कुणासाठी वापरलाय सांगा सर? तर ब्रेव हार्ट, शूरवीर अशा प्रकारची व्यक्ती. तर शूर म्हणजेच लक्षात घ्या करेजियस, बरं ना? करेजियस, धाडसी. धाडसी अशा प्रकारची व्यक्ती आहे. डेडिकेटेड, तिनं स्वतःला वाहून घेतलंय. ती दुसरं काय काम करत नाही, बे के बे हेच काम. डेडिकेटेड म्हणजे फुल टाइम वर्क, पार्ट टाइम वगैरे काय भानगड नाही. डेडिकेटेड म्हणजे फुल टाइम वर्क विथ डिवोशन. स्वतःला हरवून घेऊन, स्वतःला समर्पित करून, स्वतःला वाहून घेऊन तिनं या ठिकाणी हे काम केलेलं आहे. मग तिनं कशाला वाहून घेतलेलं आहे? टू सायन्स अँड ह्युमॅनिटी, विज्ञानाला आणि मानवतेला. मानवता म्हणजे काय? फॉर द वेलफेअर ऑफ द ह्युमन बीइंग, मानवाच्या कल्याणासाठी. वेलफेअर म्हणजे लक्षात घ्या कल्याण. फॉर द वेलफेअर ऑफ म्हणजे च्या कल्याणासाठी, मानवाच्या कल्याणासाठी, विज्ञानासाठी. ज्या शूरवीर अशा व्यक्तीनं या ठिकाणी स्वतःला वाहून घेतलेलं आहे, तिची ही कथा. अशी एक शूरवीर धाडसी व्यक्ती, अ ब्रेव हार्ट. अशी एक लक्षात घ्या शूरवीर धाडसी व्यक्ती जिनं विज्ञान आणि मानवतेला वाहून घेतलेला आहे. हे धड्याचं टायटल लक्षात घ्या. मग ती कोण आहे? तर ती आहे मेरी क्युरी, जिनं रेडियमचा शोध लावला. लक्षात घ्या. तुम्हाला रेडियम माहित आहे? बरं, लक्षात घ्या. आपण ज्या व्हेकल्स वापरतो, मोटरसायकल्स वापरतो, त्याच्यावर नेमप्लेट असते, त्या रेडियम लावतो ना आपण. रेडियमचे लावतो, रात्रीत पण चमकून दिसावं म्हणून रेडियम लावतो आपण. किंवा जे फुटपाथवरती किंवा रस्त्यावरती जे काही माणसं काम करतात रस्ता दुरुस्तीचं, त्यांना जो शर्ट घातला जातो त्याच्यावर पण रेडियमच्या पट्ट्या असतात बघा सर. कोणी धडकू नये, लांबून दिसावं, अंधारात सुद्धा दिसावं. बरोबर सर. अशा रेडियमचा जिनं शोध लावला, अशी मेरी क्युरी विषयीची कथा आहे. ती व्यक्ती कोण आहे? अ ब्रेव हार्ट. ती शूरवीर, ती धाडसी व्यक्ती कोण आहे? मेरी क्युरी. आणि तिची सगळी लाईफ स्टोरी आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिलं विधान खूपच महत्वाचं असं लक्षात घ्या या ठिकाणी आहे, जे 3 ओळींचं आहे. द हिस्ट्री ऑफ मेन्स प्रोग्रेस फ्रॉम द डार्कनेस ऑफ इग्नोरन्स to the glorious light of knowledge and enlightenment is full of chapters that tell you extraordinary men and women. माणसाच्या प्रगतीचा जो इतिहास आहे, माणसानं प्रगती केली, लक्षात घ्या, प्रोग्रेस केली, डेव्हलपमेंट केलेली आहे, माणसाने विकास केलेला आहे. आणि हा जो माणसाच्या प्रगतीचा इतिहास आहे तो या ठिकाणी अडाणीपणाच्या अंधारातून वैभवशाली ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणार आहे. थोडी अलंकारिक भाषा आहे, लक्षात घ्या. इथे माणसाच्या प्रगतीचा जो इतिहास आहे, माणसाच्या विकासाचा, डेव्हलपमेंटचा जो इतिहास आहे. पूर्वी माणूस कसा होता सांगा सर? आदिवासी होता. पूर्वी माणूस कसा होता? लक्षात घ्या, जंगली होता. नंतर त्यानं हळूहळू प्रगती केली. नंतर त्यानं हळूहळू लक्षात शिकार करायचा. नंतर तो लक्षात घ्या आता या ठिकाणी शेती करू लागला. आणखीन पुढं वेगवेगळ्या जाऊन पुन्हा एअर कंडिशन, AC अशा छान गोष्टी त्यांनी बनवायला सुरुवात केली, फॅन बनायला सुरुवात केली. आणि हा जो काही माणसाच्या प्रगतीचा इतिहास आहे, जो लक्षात घ्या अडाणीपणाच्या अंधारातून, इग्नोरन्स म्हणजे अडाणीपणा, इलिटरेसी, अडाणीपणाच्या अंधारातून ज्ञानाच्या वैभवशाली प्रकाशाकडे आपल्याला नेतो. नुसतं ज्ञान नाही तर शहाणपणा, एनलायटनमेंट, शहाणपणाच्या आणि ज्ञानाच्या वैभवशाली प्रकाशाकडे हा आपल्याला लक्षात घ्या माणसाच्या प्रगतीचा इतिहास आपल्याला नेतो.
आणि हा इतिहास कसा आहे, हा हिस्ट्री कशी आहे, इज फुल ऑफ चॅप्टर्स. हा इतिहास अनेक धड्यांनी भरलेला आहे. दॅट टेल ऑफ एक्स्ट्राऑर्डिनरी मेन अँड वुमेन. आणि ज्या चॅप्टर्समध्ये, ज्या धड्यांच्या मध्ये असामान्य विलक्षण अशा स्त्री पुरुषांच्या कथांचा समावेश आहे. माणसाची प्रगती अशी अचानक झाली का, एका व्यक्तीमुळे झाली का? नाही. असंख्य माणसं आहेत, लक्षात घ्या. असंख्य माणसं हजारो वर्षांपासून काम करतायत. आणि हा जो काही माणसाच्या प्रगतीचा इतिहास आहे, हा इतिहास असंख्य धड्यांनी भरलेला आहे. आणि जे धडे आम्हाला या ठिकाणी विलक्षण, जी माणसं साधी नाही आहेत, जी माणशी आगळी वेगळी आहेत, अशा स्त्री पुरुषांच्या कथांनी हे सगळे धडे भरलेले आहेत. दीज मेन अँड वुमेन वर्कड विथ ग्रेट करेज, कमिटमेंट, dedication, singleness of purpose in their effort to attain what seemed to be unattainable. जे मिळायला कठीण आहे असं भासत होतं, जे आपल्याला अटेनेबल म्हणजे काय, इम्पॉसिबल टू अचीव्ह, जे मिळायला कठीण आहे असं भासत होतं, स्टीम म्हणजे भासणे, ते मिळवण्यासाठी, टू अटेन म्हणजे मिळवणे, ते मिळवण्यासाठी ज्या स्त्री पुरुषांनी प्रयत्न केले, ते जो काही प्रयत्न होता, तो त्यांचं जे काही उद्दिष्ट होतं, त्या हेतूला, त्या उद्दिष्टाला ते एकनिष्ठ राहिले. त्या उद्दिष्टाचा त्यांनी पाठपुरावा केला, समर्पण वृत्तीनं, डेडिकेशननं, कमिटमेंट, एक बांधिलकीनं, एक फर्म डिसिजननी आणि धाडसाने. ज्या स्त्री पुरुषांनी, लक्षात घ्या, काम केलं, धाडसाने काम केलं, फर्म डिसिजन घेऊन, निर्धार घेऊन काम केलं, समर्पण वृत्तीनं काम केलं, आपली जे काही उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टाशी एकनिष्ठ राहून त्यांनी काम केलं. आणि त्यांनी अशा प्रकारचे प्रयत्न केले की जे मिळवायला अशक्य होतं, अनअटेनेबल होतं, ते लक्षात घ्या त्यांनी मिळवल्यासारखं आपल्याला या ठिकाणी भासत होतं. लक्षात घ्या, जे अशक्य आहे असं भासत होतं, ते त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न त्या स्त्री पुरुषांनी केला. आणि त्या स्त्री पुरुषांचा इतिहास, त्या इतिहासाचे धडे या ठिकाणी आपल्या समोर आहेत. लक्षात घ्या. म्हणजे ह्या सायंटिस्ट लोकांनी किंवा ज्या ग्रेट पर्सनॅलिटीज आहेत, त्यांनी काय केलं सांगा, दे ट्राईड टू अचीव्ह व्हॉट सीम्ड टू बी अनअटेनेबल. जे मिळवण्यासाठी कठीण आहे, इम्पॉसिबल टू अचीव्ह आहे, ते मिळवण्यासाठी, लक्षात घ्या, त्यांनी अशक्य असं जे मिळवायला वाटत होतं, ते मिळवण्याचा त्यांनी, लक्षात घ्या, कसोशीनं प्रयत्न केला. आणि त्यासाठी धाडस लागतं. लक्षात घ्या, त्यासाठी एक निर्धार लागतो, फर्म डिसिजन लागतो. लक्षात घ्या, त्यासाठी समर्पण वृत्ती लागते, त्याला वाहून घ्यायला लागतं, 24 तास वाहून घ्यायला लागतं. रात्री झोपलं तरी विचार तोच असतो. लक्षात घ्या. आणि त्यांच्या उद्दिष्टामध्ये, त्यांच्या या ठिकाणी गोलमध्ये जो त्यांची एकनिष्ठता आहे, या सगळ्यामुळं हा इतिहास घडतो. लक्षात घ्या. दीज मेन अँड वुमेन वेर ड्रिव्हन इन देअर एफर्ट to uncover the truth and the mystery of the universe with an indomitable spirit which characterizes the human spirit. ह्यात काय म्हणले बघा सर, ही स्त्री पुरुष काय करतात, these men and women were driven in their effort. हे जे सगळे स्त्री पुरुष आहेत, ते लक्षात घ्या, या ठिकाणी जे महान स्त्री पुरुष आहेत, सायंटिस्ट आहेत, हे सगळे आपले प्रयत्न करतात टू अनकव्हर द ट्रूथ, सत्य उघडकीस आणण्यासाठी. नेमकं काय सत्य आहे, ही विश्वाची निर्मिती झाली कशी, माणूस कसा निर्माण झाला, हे सगळं जे सत्य आहे, या सत्य उघडून काढण्यासाठी, सत्याचा शोध लावण्यासाठी, अँड द मिस्ट्री ऑफ द युनिव्हर्स, आणि लक्षात घ्या, या विश्वाचं रहस्य शोधण्यासाठी, या लक्षात घ्या, स्त्री पुरुषांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. लक्षात घ्या, वे आर ड्रिव्हन, स्वतःला त्यांनी वाहून घेतले. लक्षात घ्या. दीज जे वेअर डिव्होटेड असं म्हणता येईल तुम्हाला, ड्रिव्हन याचा अर्थ, दीज मेन अँड वुमेन वेअर डिव्होटेड देअर लाईफ इन देअर एफर्ट टू अनकव्हर, दॅट इज टू डिस्कव्हर द ट्रूथ अँड द मिस्ट्री ऑफ द युनिव्हर्स, या विश्वाचं रहस्य आणि लक्षात घ्या सत्य शोधण्यासाठी त्यांनी आपले प्रयत्नासाठी या स्त्री पुरुषांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. आणि त्यांनी प्रयत्न कसे केले, विथ अन इनडॉमिटेबल स्पिरिट, एक अत्यंत जबरदस्त इच्छाशक्तीनं, विथ अ स्ट्रॉंग विश. इनडॉमिटेबल स्पिरिट म्हणजे काय, दुर्दम्य इच्छाशक्ती, एक प्रचंड इच्छाशक्तीनं त्यांनी हे प्रयत्न केले. किती अपयश हो, सोडलेलं नाही.
विच कॅरेक्टरायझेस द ह्युमन स्पिरिट, आणि ज्याच्यामुळं हे त्यांचे जे दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, त्यांची जी प्रबळ प्रयत्न आहेत, हे लक्षात घ्या मानवी चैतन्याचं, मानवी सामर्थ्याचं वैशिष्ट्य बनतंय. लक्षात घ्या, कॅरेक्टराइज म्हणजे लक्षात घ्या फीचर्स, ते स्वतःच एक वैशिष्ट्य बनतंय मानवाचं, की त्या स्त्री पुरुषांनी केलेली जी दुर्दम्य इच्छाशक्तीनं, चिकाटीनं, विथ परसिव्हरन्स, त्यांनी विथ अँड इनडॉमिटेबल स्पिरिट म्हणजे काय, विथ परसिव्हरन्स, अत्यंत चिकाटीनं जे काही त्यांनी लक्षात घ्या प्रयत्न केलेले आहेत, या विश्वाचं सत्य उघडकीस आणण्यासाठी, या ठिकाणी लक्षात घ्या विश्वाचं रहस्य उघडण्यासाठी, सत्य शोधून काढण्यासाठी, ह्या ज्या महान स्त्री पुरुषांनी जे काही प्रयत्न केलेत लक्षात घ्या, ते ह्या मानवी चैतन्याचे एक वैशिष्ट्य बनू लागले. लक्षात घ्या. And this is the spirit that drove Columbus and Vasco da Gama to sail to the unknown seas. आणि ह्याच मानवी चैतन्यामुळं हे जे एक दुर्दम्य अशी इच्छाशक्ती आहे, तर स्पिरिट म्हणजे काय सांगा सर. हिअर द स्पिरिट मीन्स व्हॉट, द इनडॉमिटेबल स्पिरिट. इथं घ्यायचंय सर, द स्पिरिट मीन्स व्हॉट, लक्षात घ्या इनडॉमिटेबल स्पिरिट. आणि हे जे काही त्यांचं इनडॉमिटेबल स्पिरिट आहे, ही जी काही दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, ही जी काही स्ट्रॉंग विश आहे, काहीतरी शोधून काढण्याची, सत्य शोधून काढण्याची, लक्षात घ्या विश्वाचं रहस्य शोधून काढण्याची, द सिक्रेट ऑफ द वर्ल्ड, द सिक्रेट ऑफ द युनिव्हर्स, या विश्वाचं रहस्य शोधून काढण्याची जी काही लक्षात घ्या इच्छा आहे, स्ट्रॉंग विश आहे, ह्या स्पिरिटनं that drove Columbus and Vasco da Gama to sail to unknown seas. आणि ह्या सगळ्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळेच कोलंबसनं लक्षात घ्या अज्ञात समुद्रामध्ये प्रवासाला सुरुवात केली होती. वास्को दी गामानी या ठिकाणी अज्ञात समुद्रामध्ये प्रवास सुरू केला होता. किती अथांग समुद्र आहे. या ठिकाणी कोलंबसला शोधायचं होतं की समुद्र इथनं सुरू झाला, कुठं जाऊन थांबते, हा समुद्र थांबतोय कुठं, शोधायचं होतं त्याला. द सिक्रेट ऑफ युनिव्हर्स शोधायचं होतं. वास्को दी गामाला इकडल्या समुद्राच्या काठावर आहे, पलीकडे काठ कुठे आहे शोधायचं होतं. आणि म्हणून लक्षात घ्या त्यांनी अज्ञात समुद्रामध्ये कितीतरी दिवस, कितीतरी महिने असा प्रवास केला. पलीकडे काठ आहे की नाही माहित नाही, जगतय का नाही माहित नाही, तरी सुद्धा दुर्दम्य इच्छाशक्तीमुळं, इनडॉमिटेबल स्पिरिट, दुर्दम्य इच्छाशक्तीमुळं लक्षात घ्या स्ट्रॉंग विशमुळं त्यांना हे शक्य झालं. तुम्हाला माहिती आहे कोलंबसनी कुणाचा शोध लावला, आठवलं तुम्हाला? वास्को दी गामानी कशाचा शोध लावला आठवतंय? बघा बरं, आठवा बरं. कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका. कोलंबसनी लक्षात घ्या अमेरिकेचा शोध लावला. वास्को दी गामा डिस्कवर्ड इंडिया. वास्को दी गामानी भारताचा शोध लावला. जेव्हा त्यांनी अज्ञात समुद्रामध्ये जहाजाच्या सहाय्याने हा जलप्रवास सुरू केला, लक्षात घ्या हा जो टू सेल म्हणजे जलप्रवास सुरू करणे, द कोलंबस रीच्ड अमेरिका. तो कोलंबस अमेरिकेच्या काठावरती पोहोचला आणि त्याला अमेरिका सापडलं कोलंबसला. त्यामुळे कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका म्हणतात, इन्व्हेंटेड अमेरिका म्हणत नाही. कारण कोलंबस हा तिथं जाण्यापूर्वी अमेरिका अस्तित्वात होती आणि म्हणून लक्षात घ्या कोलंबस तिथं असलेल्या अमेरिकेला त्यानं शोधून काढलं, म्हणून त्याला डिस्कवर्ड म्हणतात. असं वास्को दी गामाने सुद्धा अज्ञात समुद्रामध्ये प्रवास सुरू केला. दुर्दम्य इच्छाशक्तीनं कितीतरी महिने प्रवास केला आणि त्याने या भारताचा शोध लावला, भारताला हुडकून काढलं. दुसरं हे किती मोठं काम आहे सर. इनडॉमिटेबल स्पिरिट आहे. काहीतरी त्यांना या विश्वाची मिस्ट्री ऑफ युनिव्हर्स, या विश्वाचं रहस्य शोधून काढायचं आहे. समुद्राच्या पलीकडे काय आहे ते शोधून काढायचं आहे. आणि ते शोधण्यासाठी काय लागतं सांगा मुलांनो? इनडॉमिटेबल स्पिरिट, दुर्दम्य इच्छाशक्ती लागते. लक्षात घ्या स्ट्रॉंग विश, प्रचंड इच्छाशक्ती लागते. आणि हे जे काही इनडॉमिटेबल स्पिरिट आहे, हे जे काही द स्पिरिट आहे, जे काही स्ट्रॉंग विश आहे, त्याच्यामुळेच कोलंबस लक्षात घ्या कितीतरी महिने समुद्रामध्ये प्रवास करून त्याने अमेरिकेचा शोध लावला आणि वास्को दी गामाने कितीतरी महिने प्रवास करून या ठिकाणी भारताचा शोध लावला. रॉबर्ट पेरी टू रेस टू द पोल. हा रॉबर्ट पेरी कुठे गेला सांगा सर? त्यांनी ध्रुवांचा शोध लावला. द पोल, दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव. ही जी पृथ्वी लक्षात घ्या गोल आहे, ह्या पृथ्वी जी गोल आहे त्याचं शेवटचं टोक, वरचं टोक, खालचं टोक, सरी पृथ्वी गोल आहे,
सर लक्षात आहे का सर, ही पृथ्वी अशी गोल आहे ही, बरोबर आहे सर. आणि या पृथ्वीचं साऊथ पोल, त्याचं नॉर्थ पोल वरचं टॉपचं, ते त्यानं शोधून काढलं. कोणी बाबाने? ह्या रॉबर्ट पेरी बाबानं. काय चेष्टा आहे सर, लक्षात घ्या. काय दुर्दम्य इच्छाशक्ती लागेल त्या ठिकाणी पोचायचं आहे. प्रचंड थंडी, प्रचंड बर्फ, आणि अशा ठिकाणी त्या ध्रुवावर या ठिकाणी हा रॉबर्ट पेरी गेला. लक्षात घ्या. इनटॉमिटेबल स्पिरिट, दुर्दम्य इच्छाशक्तीची गरज आहे. सर रोनाल्ड रॉस हा कोण आहे सांगा सर? हु फॉट अगेन्स्ट मलेरिया. मलेरिया नावाचा आजार आहे सर. मलेरियाने माणसं पटापटा मारायची, लक्षात घ्या, बरोबर आहे ना. आणि त्याच्यावर औषध शोधून काढलं. कुणी शोधून काढलं सांगा? सर रोनाल्ड रॉस यांनी. आता सध्या कोरोना चालू आहे, कोरोनावर पण औषध शोधण्याचं काम करतायत काही सायंटिस्ट लोक. सर रोनाल्ड रॉस सारखी माणसं शोधतायत. देर आर मेनी पर्सन हु आर ट्राइंग टू इन्व्हेंट द मेडिसिन अगेन्स्ट, लक्षात घ्या, कोरोना डिसीज, कोरोना व्हायरस. तसं हा जो मलेरियाचा व्हायरस आहे, या मलेरियाच्या व्हायरसच्या विरोधामध्ये ज्यांनी औषध शोधून काढलं, ज्यांनी संघर्ष केला, त्या सर रोनाल्ड रॉस यांनी केला. किती दुर्दम्य इच्छाशक्ती लागते. काही लगेच औषध सापडतं काय? कित्येक दिवस नाही, कित्येक महिने नाही, कित्येक वर्ष संशोधन करायला लागतं, लक्षात घ्या. जीव पण जातो त्याच्यामध्ये, लक्षात घ्या, प्राण पण जातात. आणि असं त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर, ज्याला द स्पिरिट म्हणतो, द इनडॉमिटेबल स्पिरिट असं म्हणतो, स्ट्रॉंग विशच्या जोरावर त्यांनी हा मलेरिया विरुद्ध लढा दिला. हिलरी आणि टेन्झिंग हे कोण आहेत लक्षात घ्या? टू रीच द टॉप ऑफ द एव्हरेस्ट, ज्यांनी लक्षात घ्या सर्वप्रथम या ठिकाणी एव्हरेस्ट शिखर गाठलं. एव्हरेस्ट शिखर जगातला सगळ्यात उंच पर्वत, जगातला सगळ्यातला उंच पर्वत. त्या उंच पर्वतावर गेलेले हिलरी आणि टेन्झिंग. हिलरी आणि टेन्झिंग चेष्टा आहे का सांगा सर? इतक्या वर उंच शिखरावर जायचं, किती -डिग्री तापमान, तिथं जायचं, ऑक्सिजन घेऊन जायचं, ऑक्सिजन नाही तिथं, लक्षात घ्या. आणि असे सगळे या ठिकाणी पराक्रम करायचे. त्यासाठी काय लागतं? द स्पिरिट लागतं, लक्षात घ्या. आतून एक इच्छाशक्ती लागते की मला हे करायचं आहे. आणि ती इच्छाशक्ती जी आहे ती स्ट्रॉंग विश आहे. त्या स्ट्रॉंग विशनंच हिलरी आणि टेन्झिंगला या पर्वताच्या एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचवलं. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आर्मस्ट्रॉंग अँड हिज टीम काय केलं? ह्या आर्मस्ट्रॉंगनं टू गो टू द मून, चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलेला हा आर्मस्ट्रॉंग. कुठं पृथ्वी, कुठं चंद्र, चंदा मामा, तिथं जायचं आणि तितक्या लांब जाऊन त्याच्यावर पाऊल ठेवायचं. लक्षात घ्या किती अवघड काम आहे, लक्षात घ्या. ह्या आर्मस्ट्रॉंगनी केलं. जगते का मरते माहित नाही, परत येते का नाही माहित नाही, लक्षात घ्या. तर असं तरी सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या आर्मस्ट्रॉंगनी काय केलं सांगा? या ठिकाणी एक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, बरं लक्षात घ्या, डिव्होटेड टू हिज लाईफ, त्यांनी स्वतःच्या जीवाचं समर्पण करून टाकलं त्या शोधासाठी. जर तशी आपली कल्पना चावला नाही वागली, लक्षात घ्या, तशीच ती लक्षात घ्या या ठिकाणी ही स्पेस हे ती अवकाश होती, लक्षात घ्या. ती ऍस्ट्रॉनॉट होती, लक्षात घ्या. अंतराळवीर होती. कल्पना चावला नाही वागली. अशा जीवाचा धोका आहे. पण तरी सुद्धा या आर्मस्ट्रॉंगनं जीवाचा धोका पत्करून त्याच्या टीमनी या ठिकाणी लक्षात घ्या चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं. आणि हे असं करायला, या विश्वाचा शोध लावायला, लक्षात घ्या, टू डिस्कवर द मिस्ट्री ऑफ द युनिव्हर्स, या विश्वाचा शोध लावायला, लक्षात घ्या, सत्य शोधून काढण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात, ते प्रयत्न करण्यासाठी काय लागतं? द स्पिरिट लागतं. द स्पिरिट म्हणजेच इनडॉमिटेबल स्पिरिट लागतं. आणि इनडॉमिटेबल स्पिरिट म्हणजेच लक्षात घ्या स्ट्रॉंग विश, दुर्दम्य इच्छाशक्ती लागते, लक्षात घ्या. आणि दुर्दम्य इच्छाशक्ती ही मानवी चैतन्याचं एक वैशिष्ट्य बनलेलं आहे. आणि ह्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळेच कोलंबसनं अमेरिकेचा शोध लावला. अज्ञात समुद्रामध्ये प्रवास करून वास्को दी गामाने, लक्षात घ्या, अननोन सीज मधून, लक्षात घ्या, प्रवास करून या ठिकाणी भारताचा शोध लावला. रॉबर्ट पेरीने बर्फामधून मार्ग काढून उत्तर ध्रुवापर्यंत, दक्षिण ध्रुवापर्यंत तो पोहोचला. सर रोनाल्ड रॉसने कित्येक वर्ष मलेरिया विरुद्ध लढाई करून, लक्षात घ्या, त्यांनी त्याच्यावर विजय मिळवला. हिलरी आणि टेन्झिंग सारखी माणसं, लक्षात घ्या, या ठिकाणी एव्हरेस्ट पर्वताच्या शिखरावरती या ठिकाणी पोहोचली. आणि नील आर्मस्ट्रॉंग सारखे जे, लक्षात घ्या, ऍस्ट्रॉनॉट आहेत, जे अंतराळवीर आहेत, लक्षात घ्या, ते चंद्रावर पोहोचले. आणि सगळं करण्यासाठी
कशाची गरज आहे मानवाला? द स्पिरिटची गरज आहे, द इंडॉमिटेबल स्पिरिटची गरज आहे, स्ट्रॉंग विशची गरज आहे. लक्षात घ्या. आणि स्ट्रॉंग विश असल्याशिवाय हे असं संशोधन होत नाही. आणि लक्षात घ्या, असं स्ट्रॉंग विश असणारे, असं इंडॉमिटेबल स्पिरिट करणार असणाऱ्या एका मानवाची, एका महिलेची आज आपण या ठिकाणी स्टोरी बघणार आहोत. लक्षात घ्या. तर आता बघूया आपण या ठिकाणी त्या स्टोरीचे इंट्रोडक्शन आहे सर, कसं किती इंडॉमिटेबल स्पिरिट लागतं. आता आपण फोटो बघतोय बघा सर, मेरी क्युरीचा फोटो आपल्या डोळ्यासमोर आहे. लक्षात घ्या. वन ग्रेट वुमन, ही एक महान बाई आहे. लक्षात घ्या सर, महान स्त्री आहे. लक्षात घ्या. हू डेडिकेटेड हर लाईफ, जिनं आपलं सगळं आयुष्य वाहून घेतलं. लक्षात घ्या. सगळं आयुष्य वाहून घेतलं. टू डेडिकेट म्हणजे गेव, दिलं, सगळं आयुष्य देऊन टाकलं. टू द कॉज ऑफ सायन्स, विज्ञानाच्या कार्यासाठी, विज्ञानासाठी. टू द वेलफेअर ऑफ ह्युमॅनिटी, मानवतेच्या कल्याणासाठी, सर्व मानवांच्या कल्याणासाठी. आणि तिचं नाव काय आहे? त्या महान महिलेचं नाव काय? इज मॅडम क्युरी. डायजेस्ट मध्ये लक्षात घ्या, मादाम क्युरी म्हटलेलं आहे. परंतु जेव्हा आम्ही या ठिकाणी त्याचा प्रोनन्सिएशन बघायला गेलो, MADAME, तेव्हा त्याचं मादाम दिसेना, त्याचं प्रोनन्सिएशन मॅडम येते. लक्षात घ्या. आणि म्हणून ही जी काही मॅडम क्युरी आहे ती, लक्षात घ्या, ती अशा प्रकारची एक महान महिला आहे जिने, लक्षात घ्या, मानवतेच्या कल्याणासाठी, विज्ञानाच्या कारणासाठी या ठिकाणी स्वतःला वाहून घेतलं. लक्षात घ्या. या मॅडम क्युरी न डिस्कव्हरर ऑफ रेडियम, तिनं रेडियमचा शोध लावणारी ती बाई आहे. टू डिस्कव्हर म्हणजे शोध लावणे, आणि डिस्कव्हरर म्हणजे शोध लावणारी व्यक्ती, संशोधक, रिसर्चर, सायंटिस्ट. आणि रेडियमचा शोध लावणारी ही, लक्षात घ्या, मॅडम क्युरी आहे. द मियर स्टेटमेंट दॅट मॅडम क्युरी डिस्कवर्ड रेडियम, मॅडम क्युरीनी रेडियमचा शोध लावला, एवढं एक वाक्य, एवढं एक सेंटेन्स हे जे आहे, विल नेव्हर टेल द ट्रू स्टोरी, ही, लक्षात घ्या, तुम्हाला खरी कथा कधीही सांगू शकणार नाही. मॅडम क्युरीनी, लक्षात घ्या, या ठिकाणी रेडियमचा शोध लावला, एवढं एक वाक्य, हे एक वाक्य, लक्षात घ्या, खरी कथा तुम्हाला कधी सांगू शकणार नाही. ऑफ द एक्स्ट्राऑर्डिनरी करेज, डिटर्मिनेशन अँड सिंगलनेस ऑफ पर्पज दॅट दिस नोबल वुमन शोड इन द फेस ऑफ एक्स्ट्रीम पॉवर्टी, पेन अँड सफरिंग दॅट कम्स अलॉंग विथ सच कंडिशन. ह्या बाईनी, लक्षात घ्या, गरिबी असताना, अत्यंत गरिबी, 18 विश्व दारिद्र्य असं मराठीत म्हणतात बघा सर. 18 विश्व दारिद्र्य तिच्याकडे होतं, अत्यंत गरिबी होती, अत्यंत वेदना होत्या, अत्यंत दुःख होतं. आणि अशा अवस्थेमध्ये, अशा कंडिशनला तोंड देत, अशा कंडिशनला तोंड देत ह्या महान महिलेनी, या ग्रेट वुमेन, या नोबल महिलेनी, लक्षात घ्या, आपल्या उद्दिष्टाचा पाठपुरावा केला, निश्चयाने, निर्धाराने काम केलं. तिनं जे असामान्य धाडस दाखवलं, आणि हे असामान्य धाडस हा, लक्षात घ्या, मोठा निर्धार आणि तिच्या हेतूमधली जी एकनिष्ठता आहे, याची जी खरी कथा आपल्याला समजून घ्यायची असेल तर नुसतं मॅडम क्युरीनी रेडियमचा शोध लावला एका वाक्याने हे कळत नाही. त्यासाठी तिची सगळ्या लाईफ स्टोरीचा अभ्यास करायला लागेल, त्याचे बारकावे या ठिकाणी बघावे लागतील. नुसतं मॅडम क्युरीनी रेडियमचा शोध लावला एवढ्यानं नाही समजत. तिनं काय दुःख भोगलं, तिनं काय दारिद्र्यामध्ये काम केलं, तिनं काही यातना सोसल्या, हे एवढ्या एका वाक्यामध्ये कळत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्याबरोबर लढताना, 18 विश्व दारिद्र्याबरोबर, वेदनेबरोबर, दुःखांच्या बरोबर लढताना, या महान महिलेनं जो काही निर्धार केला होता, जे धाडस दाखवलं होतं, ते जर समजून घ्यायचं असेल मुलांनो, तर आपल्याला तिची खरी कथा समजून घ्यायची असेल तर नुसतं एवढं एक वाक्य पुरेसं होत नाहीये. लक्षात घ्या की मॅडम क्युरीनी या ठिकाणी रेडियमचा शोध लावला, तर तिची संपूर्ण कथा ही या ठिकाणी आपल्याला पाहावी लागेल. लक्षात घ्या, अभ्यासावी लागेल. तिचा जन्म कुठे झाला, कसा झाला, हे या ठिकाणी आपण थोडंसं बघूया. लक्षात घ्या. बॉर्न मॅरिया स्क्लोदास्का, काय उच्चार बघा सर, मारिया स्क्लोदास्का, बॉर्न मारिया स्क्लोदास्का इन वॉर्सो, पोलंड ऑन नोव्हेंबर 7, 1867. 7 नोव्हेंबर 1867 रोजी पोलंड या देशामध्ये, वॉर्सावा या भागातील मारिया स्क्लोदास्का, लक्षात घ्या, जन्म झाला. आणि ती आहे, लक्षात घ्या, ही मेरी क्युरी चाइल्डहुड ड्रीम.
मेरी क्युरी चाइल्डहुड ड्रीम वॉज टू स्टडी सायन्स इन पॅरिस. आणि ही जी काही लक्षात घ्या, मेरी क्युरीचं जे काही बालपणाचं स्वप्न होतं, लहानपणाचं जे स्वप्न होतं, ते काय होतं की मी पॅरिसमध्ये, लक्षात घ्या, विज्ञानाचा अभ्यास करेन. पॅरिसमध्ये जाऊन मी विज्ञानाचा अभ्यास करेन, हे तिचं, लक्षात घ्या, बालपणीचं स्वप्न होतं. कुणाचं सांगा? ह्या मेरी क्युरीचं. लक्षात घ्या, ह्या लहान मेरी क्युरीचं. तुमची स्वप्न लहानपणी सुरू झाली पाहिजेत हे सांगायचं आहे. लक्षात घ्या मला. मुलांनो, तुम्ही पहिली गोष्ट, तुमचं जे स्वप्न आहे, तुम्हाला आयुष्यात काय बनायचं आहे, हे स्वप्न लहानपणापासून सुरू झालं पाहिजे. आणि लक्षात घ्या, अडचण कुठलीही येत नाही, अडचणीवर मात करता येते, सर्व प्रकारच्या अडचणीवर. आणि लक्षात घ्या, जी मेरी क्युरीचं जे बालपणीचं स्वप्न होतं, ते काय होतं लक्षात घ्या, तर पॅरिसमध्ये जाऊन विज्ञानाचा अभ्यास करायचा, वॉज टू स्टडी द सायन्स इन पॅरिस, हा लक्षात घ्या तिचं लहानपणीचं स्वप्न होतं. लक्षात घ्या.